हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। मित्रांनो, नवीन वर्ष 2021 सुरू होत आहे आणि त्यासाठी आपण हा सुंदर शोपीस केलेला आहे। हा शोपीस मुद्दामून मी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पोस्ट करत आहे, म्हणजे व्हॅलेंटाईन डे पर्यंत तुम्ही छान बनवू शकाल। याला 2 हंस, पाठीमागे हार्ट, सुंदर फुलांचा वेल आणि छोटंसं तळ असं असलेला हा सुंदर शोपीस तुम्हाला खूप आवडेल, मला खात्री आहे। आता नवीन वर्ष तर आपण सगळे मनवतोच, व्हॅलेंटाईन डे मनवावा की नाही याच्यात मात्र जरा द्विधा असते। कोणी म्हणतं व्हॅलेंटाईन डे बाहेरची टूम आहे, बाहेरच्या देशाची, तर आपल्याला मनवायची गरज नाही। काही असलं तरी व्हॅलेंटाईन डे हा आपलं प्रेमाचं प्रतीक दिन म्हणून आपण साजरा करतो। आणि आपल्या अगदी ज्येष्ठ कविराज कुसुमाग्रज यांनी सुद्धा सांगून ठेवलंय की प्रेम कुणावरही करावं, अगदी कुबजेच्या कुबडावरही करावं, इतकी आपल्याला व्यापक व्याख्या कुसुमाग्रजांनी सांगून ठेवली आहे। आणि त्या संस्कारातून आलेलो आपण आहे, त्यामुळे आपण अर्थातच कोणत्याही चांगल्या गोष्टीवर प्रेम करतोच, चांगल्याच असं नाही तर प्रत्येकावर प्रेम करतो। त्यातल्या त्यात आपण कलोपासकचे सगळे मेंबर्स, कलोपासकचे लोक तर कलेवर उत्कृष्ट असं प्रेम करतात आणि ही कलाकृती जी आहे ही प्रेमात पाडण्यालायकच आहे। इतकी सुंदर कलाकृती तुम्हाला खूप आवडेल, मला अगदी खात्री आहे याची। आणि व्हॅलेंटाईन डे पर्यंत तुम्ही नक्की बनवाल याला, म्हणून मी आज ही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पब्लिश करत आहे। चला तर मग आपण पटकन करायला सुरुवात करू। आणि मित्रांनो, एक प्लीज रिक्वेस्ट आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब करून मग बेल सारखं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच छान छान नवीन व्हिडिओ दिसत राहतील। आवडला की नक्की लाईक करून कॉमेंट लिहायलाही विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करू हा सुंदर शोपीस बनवायला, जो तुम्ही कोणालाही गिफ्ट म्हणूनही देऊ शकता, आपल्या घरातही ठेवू शकता। तर कोणी इतका युनिक आहे तो की तुमच्या घरात बघितल्याबरोबर कोणी तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही। चला आपण सुंदरशा या गिफ्टला सुरुवात करू। शोपीस मधले हंस करण्यासाठी आपल्याला हे 3 रंग लागणार आहे। तर मुख्य म्हणजे पांढरा, हा लाल आणि काळा हे फक्त चोचीपुरते आपल्याला थोडे थोडे लागतील। त्यानंतर आपल्याला ही अशी तार लागेल, एक जरा स्टिफ अशी राहणारी, एकदम पातळ नको। एक मार्कर लागणार आहे। सुई आपण घेणार आहे 1.75 mm ची, आणि आपल्याला हे थोडं फायबर लागणार आहे। शिवाय कात्री, टॅपेस्ट्री नीडल वगैरे हे या गोष्टी आहेतच। तर आपण सुरुवात करू आता साखळी करायला। 31 साखळ्यांनी सुरुवात करू। तर मी स्लिप नॉट करून घेते आणि 31 चेन्स करायचे आपल्याला। 1.75 mm ची सुई घेतलेली आहे आपण। 1 2 3 4 5 6 बघा, अशा आपल्याला 31 साखळ्या करून घ्यायच्या। 31 साखळ्या करून झालेल्या आहेत आपल्या। आणि आपण आता दुसऱ्या साखळीपासून प्रत्येक साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे करू। तर दुसऱ्या साखळीत पहिली सुईवरची धरायची नाही, एक सोडायची आणि दुसऱ्या साखळीपासून सिंगल क्रोशे करायचे। म्हणजे सुई घातली टाक्यात, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 2 टाके आहेत, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1 केला। पुन्हा पुढच्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 2 टाक्यात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1। तर अशा प्रकारे प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करा। 31 चेन केल्या होत्या, आपण दुसऱ्या टाक्यापासून सुरुवात केली आहे, म्हणजे पूर्ण ओळ झाली की आपले टाके किती असतील? 30। आता ही आपली पहिली ओळ झालेली आहे पहा, आणि आपले टाके झाले 30। प्रत्येक टाक्यात आपण एक सिंगल क्रोशे केला दुसऱ्या टाक्यापासून। आता 1 चेन केली मी, पलटवायचं आणि पुन्हा प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे करायचं। तर अगदी पहिल्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशेस करणार आहे आपण, म्हणजे टाके आपले तेवढेच राहणार आहेत 30। आणि ही जी ओळ आहे आता आपण दुसरी करत आहे, म्हणजे 1 चेन करून पलटवलं आणि मग प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे। तर ही ओळ आपल्याला रिपीट करायची आहे, ही दुसरी ओळ आहे। तर अशा एकूण 24 ओळी होईपर्यंत तुम्हाला हे रिपीट करायचं आहे। आणि मग दोरा तोडू नका, पुढे काय करायचं ते मी सांगते तुम्हाला। 24 ओळी फक्त याच करायची आहे की 1 चेन करायची, पलटवायचं आणि प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करायचा। आता ही ओळ आपण पूर्ण करून घेणार। पुन्हा शेवट आला की 1 चेन करून पलटवायचं आणि मग सरळ बाजूनी, ही राईट साइड आहे,
हे खालचे जे टाके असतात यावरून कळतं आपल्याला, तर राईट साईडला येऊ आपण. मग प्रत्येक ऑड नंबरची सुई ही राईट साईडला येते आणि इव्हन नंबरची रॉंग साईडला. तर ही दुसरी ओळ होती आपली म्हणून ही रॉंग साईडला आली आहे. तिसरी ओळ परत राईट साईडला येईल. तर अशा किती ओळी कराल? एकूण 24 ओळी तुम्हाला करायच्या आहेत. 24 ओळी, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. एक चेन झाली की पलटवायचं. मग पुढचं मी तुम्हाला सांगते. 24 ओळी पूर्ण झाल्या आहेत बघा मित्रांनो आपल्या. आणि आता 24 ओळींनंतर आपल्याला काय करायचं आहे की हे गोल करून याला आपल्याला जोडून गोल आकार द्यायचा आहे त्याला. तर आपली ही राईट साईड आहे, खालच्या ही राईट साईड आहे, त्यामुळे आपण असं याला जोडायचं आहे. आणि पहिल्या स्टिच सोबत, म्हणजे हे जे 30 टाके होते आपले, आपण जिथे काम करत होतो, आता आपण असं करत करत आलेलो आहे. त्यामुळे हा जो 30वा टाका आहे हा पहिल्या टाक्याशी जोडून स्लिप स्टिचनी आपण याला जोडून ठेवू. तर ही 30 टाक्यांची रिंग झाली आता आपली. आता आपल्याला या 25वी ओळ काय करायची आहे? 24 ओळी आपल्या झाल्या होत्या ना. आता हा 25वा राऊंड आहे, ओळ नाही आता ही. तर इथून आपल्याला आता काय करायचं आहे? पहिल्यांदा प्रत्येक टाक्यामध्ये एक एक खांब करायचा आहे. तर आपण आता पहिला खांब म्हणजे नेहमी आपला काय असतो? 3 चेन. त्यामुळे पहिल्या 3 चेन करू आपण पहिल्या खांबासाठी. आणि इथून परत प्रत्येक टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे किंवा खांब. तर खांब तर तुम्हाला माहित आहे, म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3चे 2, 2चा 1. तर असे 30 खांब येतील आपले. 30ही टाक्यांमध्ये एक एक डबल क्रोशे करून घ्या, जसं हा आपण करत आहे गोलमध्ये. आणि मग 30 झाले की आपण परत या पहिल्याशी स्लिप स्टिचनी जोडणार आहे. तर आपले हे पूर्ण 30 खांब झालेले आहेत. आणि मोजून घ्यायचे दरवेळेस पहिल्या खांबाशी आपण स्लिप स्टिचनी याला जोडत आहे. म्हणजे असे हे 30 खांबाचा राऊंड झाला आपला. आता इथून आपण नेक, म्हणजे हे बॉडी पार्ट झाला त्या हंसाचा. इथून आता मानेचा भाग सुरू करत आहे, नेक. तर आता याच्यासाठी आपल्याला टाके कमी कमी करत आणायचे, कारण नेक म्हटलं की तुम्हाला माहिती आहे बारीक मान असते त्याची. तर आपण पहिले एक चेन करणार. आणि आता ह्या 30 टाक्याचे आपल्याला 13 टाके कमी करायचे. आणि टाके कमी करायची पद्धत एकच आपली. आणि आता याच्या पुढे आपण सगळे सिंगल क्रोशे करणार आहे, म्हणजे मुके खांब. तर 13 टाके मुक्या खांबांनी कमी करणं म्हणजे 2SC टॉक करावं लागेल. तर आपण पहिल्यांदा पहिल्या टाक्यात एक मुका खांब तसाच करून घेऊ. आता पुढच्या 6 टाक्यांमध्ये आपण 2SC टॉक करणार आहे, म्हणजे 2 मुके खांब एकत्र. कसं पहा, सुई आत घातली, टाका बाहेर काढला, दुसऱ्या टाक्यात सुई घातली, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन टाका बाहेर काढला, 3 टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीचा एकदम एक केला. हा झाला 2SC टॉक. आता परत पुढच्या टाक्यात तसंच एक सुई आत घालून टाका काढला, दुसरा टाका काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही याच्यातून काढला. म्हणजे हे 2दा झालं 2SC टॉक आणि 2 टाके कमी झाले. तर असं आपल्याला 6 वेळा करायचं आहे. पहा आता परत पुढच्या याच्यात 1, 3दा झालं, टाका सुटत नाही ना याची काळजी घ्यायची बरं. 4दा झालं, 5दा आणि 6दा. 1, 2, 6 वेळा आपण 2SC टॉक केलं. आता पुढच्या 2 टाक्यात नुसतं एक एक मुका खांब करू. 1 आणि परत पुढच्याही टाक्यात एक मुका खांब. आता पुढे 7 वेळा आपण 2SC टॉक करणार आहे. म्हणजे इथे 6 टाके कमी झाले, आता पुढे 7 टाके कमी होतील. काय करायचं? 7 वेळा 2SC टॉक. म्हणजे 1-2 टाके घ्यायचे एकदम आणि दोऱ्याचा वेढा घेऊन दोन्ही टाक्यातून काढायचा. सुई टाक्यात घालून एक टाका काढला, पुढच्या याच्यातही सुई घालून एक टाका काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला. 2दा झालं. असं 7 वेळा करायचं आहे. टाक्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन एक टाका काढला आणि मग एकदम तिन्ही टाक्यातून काढलं. हे 3दा झालं. तर असं मी 7 वेळा करून घेते. अजून 4 वेळा करायचं आहे आपल्याला. 1, 4दा झालं, 5
5 वेळा, 6 वेळा आणि 7 वेळा. 7 वेळा आपण 2SC टॉक केलं म्हणजे 7% कमी झाले. आणि मगाशी 6 वेळा केलं होतं आधी, त्यामुळे ते 6% कमी झाले. असे 13 कमी झाले टाके. म्हणजे आपले आता टाके किती असणार आहे याच्यात? फक्त 17. आणि आता फक्त एक टाका उरलाय, तर त्याच्यात आपण एक सिंगल क्रोशे करू आणि स्लिप स्टिचनी या पहिल्या टाक्याशी जोडून देऊ. सॉरी, आपण आता जोडणारही नाही आहे याच्यानंतर. पहिल्या टाक्याला आपण मार्कर लावायला पाहिजे होता, याच्या पुढे लावू आता आपण मार्कर. तर हे टाके किती झाले आहेत मित्रांनो? आपले आता 17, कारण आपण 13 टाके कमी केले 25व्या ओळीत. आता 26वी ओळ आपल्याला 26व्या ओळीत आणि 27वी ओळ आपल्याला करायची आता 27 ते 31. फक्त हे 17 टाके सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात करत जायचं आहे. तर आपण पहिल्या टाक्यात सिंगल क्रोशे करू. मोजत जायचं नेहमी 17 आहेत की नाही. 2 सिंगल क्रोशे झाले आपले. आणि आपण राऊंड पूर्ण झाल्यावर क्लोज करणारच नाहीये, स्पायरल मध्ये विणत जाणार. म्हणजे तसंच पुढे गोल विणत मी तुम्हाला एकदा दाखवते. 3, 17 टाके विणून घ्या तुम्ही. हा आपला 27वा राऊंड आहे. 4, मी 17 टाक्यात सिंगल क्रोशे करून घेते. हा आपला 27वा राऊंड आहे. 15 टाक्यांमध्ये माझा एक सिंगल क्रोशे करून झालाय. हा 16वा आणि हा 17वा. टाके कायम मोजत जायचे म्हणजे शेप बिघडतच नाही अगदी. आणि आता आपण काय करू? हा मार्कर काढू. क्लोज नाही करत आहे बघा आपण. तसंच राऊंड पूर्ण झाल्यावर असं क्लोज न करता पुन्हा याच टाक्यापासून पुढचं सुरू करायचं. आता हा 28वा राऊंड. पहिल्या टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे. एक चेन नाही केली की काहीच नाही आपण, कारण क्लोजच नाही करत आहे आपण. स्पायरल मध्ये विणत चालू आहे. तर हे आपले 3 टाके विणून झाले आहे, म्हणून मी पहिल्या टाक्यात पुन्हा मार्कर लावून ठेवते. 3 टाके झाले विणून. असं प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करा आणि राऊंड पूर्ण करा. आणि आणखीन एक असा, म्हणजे हा 28वा सुरू आहे आपला. तर आपल्याला 28, 29, 30, 31 असे 4 राऊंड अजून करायचे आहे. प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. 26 मध्ये आपण कमी केले, 30चे 17 केले. आणि 27 पासून राऊंड नंबर 27 ते 31 आपल्याला सगळे राऊंड सारखेच करायचे. आणि ते कसे? तर प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. आता जेव्हा आपल्याला असे 5 वगैरे राऊंड करायचे असतात ना, प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे, तर आपल्या किती राऊंड झाले वगैरे लक्षात नाही राहत. तर अशा वेळेस कागदावर सरळ इथे असे 5 मार्क करून ठेवायचे किंवा 1, 2, 3, 4, 5 असं लिहून ठेवायचं. तर माझी अशी पद्धत आहे की 5 राऊंड करायचे आपल्याला, तर मी असे 5 आकडे लिहून ठेवते. पहिला राऊंड झाला की 1 कॅन्सल केला. आता हा दुसरा सुरू केलाय मी. हा राऊंड झाला की 2चा आकडा काढून टाकेन. तर असे बरोबर मग 5 राऊंड होतात आणि न चुकता आपलं व्यवस्थित आकार येतो. तर हा प्रत्येक टाक्यात असा एक सिंगल क्रोशे करायचा 17 टाक्यांमध्ये. मार्कर काढायचं, पुन्हा पुढच्या टाक्यापासून सुरुवात करायची. तर असे आपल्याला 5 राऊंड करायचे. तर मी हा राऊंड झालाच आहे माझा. मी एकदा पुन्हा दाखवते तुम्हाला. क्लोज न करता कसं करतोय पहा आपण. स्पायरल मध्ये म्हणतात याला विणणं. आणि टाके कायम मोजत जायचे. 17 झाले की नाही आपले? 16 झाले आहेत माझे. हा 17वा. तर 17 टाके झाले. आता आपण क्लोज नाही करत आहे. असाच हा मार्कर काढून टाकला. इथे 2 राऊंड झाले म्हणून 2 नंबर काटून टाकला. आणि परत जिथे मार्कर काढला तिथे सिंगल क्रोशे करून पुन्हा पुढचा राऊंड तसाच करायचा आहे. प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे. तर असे आपल्याला 5 राऊंड करायचे आहे. तर हा माझा 3रा राऊंड सुरू आहे. तर मी 5 राऊंड पूर्ण करून घेते. आपले हे 31 राऊंड झाले आहे पहा. आणि आपण 27 ते 31 यात काय केलंय? या 17 टाक्यांवर प्रत्येकी एक सिंगल क्रोशे केला. तुमच्या लक्षात येईल इथे की स्पायरल केल्यामुळे असा जो जॉईंट दिसतो आपला नेहमी, अदरवाईज क्लोज केल्याने तो दिसत नाही आणि असं स्मूथली गोल 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 छान डिझाईन येत राहतं. आता आपल्याला 32वा राऊंड करायचा आहे आणि यात पुन्हा आपल्याला 3 टाके कमी करायचे. तर मार्कर काढलं मी. पहिल्या टाक्यापासून 4 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे करू. तर आपण पहिल्या टाक्यात सुई घातली. 1, 2, 3 आणि 4.
4 टाक्यात सिंगल क्रोशे केला, पहिल्या टाक्यात मी पुन्हा मार्कर लावून घेते आहे, 1 2 3 4 आणि पुढचे 2 एकत्र करायचे, कारण 3 टाके आपल्याला कमी करायचे आहे, म्हणजे 1 टाका कमी होईल आपला. 1 पुढच्या टाक्यात सुई घालून नुसताच टाका काढला, 3 टाके आहेत सुईवर, आता दोऱ्याचा वेढा घेऊन 3 टाक्यातून काढला, म्हणजे 1 टाका कमी झाला. आता पुढच्या 4 टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे, म्हणजे आपल्याला 3 टाके जे कमी करायचे आहेत ते असे इव्हनली करायचे, म्हणजे सारखे सगळे असे आकार छान सारखा आला पाहिजे. 3 आणि 4 टाक्यात एक सिंगल क्रोशे केल्यावर परत आपण 2SC टॉक करू, म्हणजे 2 मुके खांब एकत्र. 2 टाक्यातून 2 टाके काढले आणि दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढले. आणि शेवटचे आता 3 टाके उरले असतील, नाही शेवटचे अजून शेवटचे नाही, या 3 टाक्यात पुढच्या पुन्हा एक सिंगल क्रोशे करू. काय केलं आपण, पहिल्या 4 टाक्यात सिंगल क्रोशे, मग 2चा 1, पुन्हा 4 टाक्यात सिंगल क्रोशे, 2चा 1, आता 3 टाक्यात सिंगल क्रोशे केले आणि शेवटचे 2 टाके यात पुन्हा 2चा 1 करतोय. तर हे 3 टाक्यात सिंगल क्रोशे आणि यात 2चा 1 असे आपले एकूण आता 3 टाके कमी झाले, म्हणजे 17 पैकी आता फक्त 14 टाके आपले उरलेले आहे. आता ह्या 14 टाके उरल्यानंतर आता या 14 टाक्यात प्रत्येकी एक सिंगल क्रोशे, जसं 17चं केलं होतं तशा 5 ओळी करायच्या. तर जसं मी तुम्हाला मगाशी आयडिया सांगली तसे असे नंबर लिहून ठेवा आणि त्याला क्रॉस करत जाता इकडून करा. असे 14 टाक्यांच्या या 5 ओळी करायच्या, प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. तर एवढ्या मी करून घेते. काय केलं आपण या ओळीत की पहिले 4 सिंगल क्रोशे केले, मग 2चा 1, मग पुन्हा 4 सिंगल क्रोशे, 2चा 1, मग 3 सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1 केला शेवटी. तर असे हे 17चे 3 टाके कमी झाले, 14 झाले. मार्कर काढून घेऊ आपण आता आणि परत या 14 टाक्यात एक क्लोज करत नाहीये पहा आपण, तसंच त्याला एक सिंगल क्रोशे. इथे जॉईंट नाहीये त्यामुळे आणि छान दिसतं दिसायला. 2 आता हे 14 टाके आहे आणि प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. 14 सिंगल क्रोशे झाले की मार्कर काढायचा, इथून पुन्हा सुरू करायचा आणि 1 राऊंड झाल्याची इथे खूण करून टाकायची. असे 5 राऊंड करा. आपले हे 14 टाक्यांचे सुद्धा 5 ओळी राऊंड करून झालेले आहे पूर्ण आणि छान दिसतंय बघा मित्रांनो. असे मोजता येतात तसे, पण मोजण्याची भानगड नाही ठेवली तर आपण लिहून घेतलं असं जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते आणखीन सोपं वाटतं मला की हे 5 राऊंड झाले बा. आता पुढचा राऊंड आपल्याला काय करायचं आहे, परत 3 टाके कमी करायचे. मग त्यासाठी आपण पहिल्यांदा मार्कर काढू, या पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करून घेऊ. 3 टाके कमी केले म्हणजे हे 14 आहेत. आता पुढच्या राऊंड, या राऊंड नंतर आपले टाके किती राहणार आहे, 11. तर पहिला एकच सिंगल क्रोशे केला आणि तिथे मी मार्कर लावून ठेवते. पुढच्या 2 टाक्याचा आपण 2SC टॉक करणार आहे, म्हणजे 2 मुके खांब एकत्र. पुढच्या टाक्यात सुई घालून टाका काढला, परत त्याच्याही पुढच्या टाक्यात सुई घालून टाका काढला, 3 टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून, म्हणजे 1 टाका कमी झाला. आता पुढच्या 3 टाक्यात पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशे करायचा आहे. 1 2 आणि 3 आणि परत पुढच्या टाक्यात 2SC टॉक, म्हणजे 2 मुके खांब एकत्र विणायचे. 1 2 परत 3 टाक्यात एक सिंगल क्रोशे. 1 2 आणि 3 पुढच्या 2 टाक्यात परत 2SC टॉग आणि शेवटी एक सिंगल क्रोशे. एवढं करायचं आहे. 2SC टॉग, पुढच्या 2 टाक्यात आणि त्याच्या पुढच्या टाक्यात एकच राहिलाय तिथे एक सिंगल क्रोशे. काय केलं पहा आपण, 14 टाके होते आपले, ते एक सिंगल क्रोशे केला पहिल्या टाक्यात, मग 2SC टॉक केलं, दोरा ओढला गेलाय. एक सिंगल क्रोशे केला, 2SC टॉग, मग 3 सिंगल क्रोशे, पुन्हा 2SC टॉग, पुन्हा 3 सिंगल क्रोशे, 2SC टॉग आणि शेवटी परत एक सिंगल क्रोशे. असे 14 टाके विणले आणि आता झाले किती आपले, 11. कारण की आपले 3 टाके आपण कमी केले, 3 वेळा आपण 2SC टॉग केला. आता हे 11 टाके पुन्हा सिंगल क्रोशे करत जायचे आहेत. असे 5 राऊंड करायचे आपल्याला. प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. तर मी मार्कर काढलाय, पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे केला,
आणि प्रत्येक टाक्यात 11 आहेत. हे आता इथून थोडं जड जातं करायला, म्हणजे कारण बोट घालायला सुद्धा जागा नसते इथे, त्यामुळे आपण सिंगल क्रोशे करत जायचे. असे 2 झाले माझे, मोजत जायचं दरवेळेस. 11 सिंगल क्रोशे झाले की मार्कर काढायचं, परत 11 करायचे. तर अशा 5 ओळी आपल्याला करायच्या आहेत. तर या 5 ओळी करून घ्या, मग पुढचं सांगते मी तुम्हाला. पूर्ण राऊंड झाला, 11 सिंगल क्रोशे मोजायचे आणि मग मार्कर काढायचा. या टाक्यापासून पुन्हा दुसरा राऊंड सुरू करायचा. असे 5 राऊंड करायचे. आपले या 11च्या सुद्धा 5 ओळी करून झालेल्या आहेत पहा. आणि आपल्या आता 11 टाके मी मार्कर काढते. आता हा शेवटचा कमी करण्याचा राऊंड आहे आणि यात आपल्याला 2 टाके कमी करायचे आहेत. म्हणजे शेवटी 9 टाके होतील. कठीण जाईल पहा, हे बोट सुद्धा इथे जात नाहीये, तर तसंच आपल्याला करायचं आहे. तर आपण सुरुवातीला 2 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेऊ. पहा आता या 11चे 9 करायचे आहेत आपल्याला. मार्कर काढला मी, पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे केला, दुसऱ्याही टाक्यात एक सिंगल क्रोशे करून घेऊ. 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केलाय आपण. मार्कर लावून घेऊ परत. आता 2SC टॉक करणार आहे, म्हणजे 2चा 1 टाका कमी होईल तिथे. तर 2चा 1 करा. पुढच्या याच्यात 1 टाका काढला, त्याच्या पुढच्या टाक्यात सुई घालून 1 टाका काढला आणि 3 दोऱ्याचा वेढा घेऊन 1 टाका कमी झाला. म्हणजे आता 3 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करू. 1, 2 आणि 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केल्यावर परत आपल्याला 2SC टॉक म्हणजे 1 टाका कमी करायचा इथे. तर पुन्हा 2 टाक्यांमधून दोरे काढून टाका काढला आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन 3 टाक्यातून काढला. म्हणजे आता आपल्या पुन्हा 1 टाका कमी झाला, 9च राहिले. आता उरले शेवटचे 2 टाके, तर त्याच्यात सुद्धा आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेणार आहे. तर हे 11चे आपण 9 टाके केले आहेत, म्हणजे 2 आणखीन कमी केले. आता ह्या 9 टाक्यांवर प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे करत जायचं आहे. अशा 5 ओळी करायच्या आपल्याला 9 सिंगल क्रोशेच्या. म्हणजे 44 ओळी झालेल्या आहेत. या तर 45 ते 49 अशा आपल्याला 5 ओळी 9 टाक्यांवर एक एक सिंगल क्रोशे करा. 5 राऊंड केले मी तसे, पण आपल्याला तरी मान लहान वाटते थोडी. तर आणखीन 5 राऊंड आपण या 9 साखळ्यांचे 9 टाक्यांचेच 5 राऊंड करू आणि मग चेहरा कसा करायचा त्याचा ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर 5 राऊंड आणखीन करा. आणखीन 5 राऊंड झाले आहेत माझे. आता हा शेवटचा राऊंड सुरू आहे पहा. केव्हाही असा हात किंवा बोट मध्ये घालून ठेवणं खूप आवश्यक असतं बरं, नाही तर ते इतके कमी टाके आहेत 9 की चुकून जर समोरच्या साईडचा टाका त्यात घेतला गेला तर बंदच होऊन जातं. ते ओपन जे आहे हे मध्ये ते असं राहणार नाही. तर त्यामुळे असं मध्ये बोट ठेवणं खूप आवश्यक असतं. आता आपला ही मानेचा भाग पूर्ण झालाय. आता आपल्याला त्याचं तोंड करायचं आहे हंसाचं. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, मार्कर काढला मी आणि या 9 टाक्यात प्रत्येकी 2-2 सिंगल क्रोशे करणार आहे. तर आपण यात पहिल्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे करू. 1 केला आणि त्याच टाक्यात सुई घालून हा दुसरा सिंगल क्रोशे केला. त्यामुळे इथे 2 सिंगल क्रोशे या राऊंडचे झाले आहेत आपले. आपण इथे मार्कर घालून ठेवू. असे आता प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करत चला. म्हणजे 18 टाके होतील हा राऊंड झाला आपला की. म्हणजे आता पुन्हा पसरट होत चालला. आपल्याला त्याचं तोंड असं पसरट करायचं आहे ना. 2 असे 2-2 टाके या 9 टाक्यांमध्ये करून घ्या. 18 टाके होतील. हा राऊंड झाला की पुढचं सांगते. तर आता हा शेवटचा टाका आहे आपला. 1 करून झालाय आणि त्यातच आपला शेवटचा खांब आणखीन एक खांब करायचा आहे. असे प्रत्येक टाक्यात मुका खांब 2-2 मुके खांब करून आता हे टाके 18 झाले. आपल्याला आणखीन चांगलं वाटलं असेल की आता त्याच्यात कमीत कमी आपलं बोट जात आहे इझिली. आता आपल्याला हेच 18 टाके परत विणायचे आहे. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशा 4 ओळी विणायच्या. मी मार्कर काढलं पुन्हा आणि पुन्हा पहिल्या टाक्यामध्ये 1 सिंगल क्रोशे केला. असे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे 4 ओळी अशा पूर्ण करून घ्या. 2 टाके झाल्याबरोबर मी पहिल्या टाक्यात पुन्हा मार्कर लावून ठेवला आणि आता इथे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचे. तर हे आपण करू शकतो. 4 ओळी प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे म्हणजे 4ही ओळी झाल्या तरी आपले टाके 18चे 18च राहणार आहे. तर एवढ्या 4 ओळी करून घ्या. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे या 18 टाक्यांचे आपण 4 ओळी केलेल्या आहे. आणि आपल्या आता हे मला वाटतं
65 राऊंड झाले आहे. आता 66व्या राऊंडला काय करायचं आहे आपल्याला, परत आपण मार्कर काढू. आता हा चेहऱ्याचा आकार असा निमुळता करायचा आहे, तर त्यासाठी 2SC टॉग म्हणजे 2 मुके खांब एकत्र विणायचे. तर मार्कर काढला मी, त्या टाक्यात सुई घालून एक टाका काढला, सुई घातली, दुसरा परत टाका काढला पुढच्या ह्याच्यातून, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही याच्यातून काढला. म्हणजे हा झाला 2SC टॉग. तर असं आपल्याला पूर्ण राऊंड हाच करायचा आहे की 2SC टॉग, 2 मुके खांब एकत्र. तर 2 झाले आपले विणून. तर आपण पुन्हा मार्कर लावून देऊ. आणि म्हणजे हे 18चे टाके किती होतील हा राऊंड झाल्यावर, फक्त 9. पुन्हा आपण हे केलंय 2SC टॉग थ्रू आउट द राऊंड. पूर्ण राऊंड आपण असाच करणार आहे 2SC टॉग. म्हणजे आपले 9 टाके शेवटी हा राऊंड झाल्यावर मिळतील आपल्याला. तर मी हे सगळे राऊंड 2SC टॉग करून घेते. आता आपले हे 9 टाके उरलेत. तर आता आपण काय करू, आधी आणखीन परत 9चे 2 2चा 1 2चा 1 करायचं आहे आपल्याला. पण त्याच्या आधी आपण थोडंसं या स्टफिंग करून घेऊ चेहऱ्यात. म्हणजे थोडी फायबर भरून चेहऱ्यामध्ये आपण बंद करूया आणि मग आपण पुढचा भाग करू. तर हे फायबर मी थोडंसं चेहऱ्यामध्ये भरून घेते, पेननी किंवा सुईच्या टोकानी वगैरे असं यात आतमध्ये घालून घ्या. बघा मित्रांनो, मी यात फायबर भरून घेतलाय, कारण आता जर नाही भरलं तर परत 2चा 1 करून 5च टाके उरतील, तर त्यानंतर आपलं बोट त्याच्यात जाणार नाही. म्हणून मार्कर काढला मी. आणि आता हे 9 टाके आहे, पुन्हा यात 2चा 1 2चा 1 करायचा आहे. तर साहजिकच आहे की ऑड असल्यामुळे ते पूर्ण जमणार नाही. तर पहिला 1 टाका आपण सिंगल क्रोशे करून घेऊ तसाच, आणि पुढचे 2चा 1 2चा 1 करत जाऊ. 1 2 टाक्यातून काढले टाके आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला. परत मार्कर लावून देऊ पहिला टाका ओळखू येण्यासाठी. आता असंच 2चा 1 2चा 1 करत जा, म्हणजे 5 होतील. परत नंतरचा राऊंड असाच करायचा 2चा 1, म्हणजे शेवटी 2 किंवा 1 टाका उरेपर्यंत, आणि मग त्याला बंद करायचं. तर तेवढं करून घ्या. आता प्रत्येक वेळेस 2चा 1 करत जायचा. मार्कर लावलाय मी. आता फक्त 5 टाके झालेत आपले 2चा 1 करून. तर यात परत मार्कर काढला मी आणि परत 2चा 1 करायचा आहे आपल्याला. तर पुढच्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1 असं 2दा करावं लागेल, म्हणजे 3 टाके उरतील. मग 3 नंतर परत एकदा 2चा 1 करू की आपला मग 1च टाका उरेल. किंवा इतकं झाल्यावर तुम्ही टॅपेस्ट्री नीडल मधून सुई घालून सगळ्या टाक्यातून जरी काढली तरी चालणार आहे. पण यांनी काय होतं, आणखीन थोडंसं असं लांबट आकार येतो त्याचा. टॅपेस्ट्री नीडल मधून एकदम काढलं तर सगळे एकदम बंद होऊन जातील. पण हे 2 2 2 2 कमी होतात आहे, त्यामुळे आकार आणखीन छान येतो. तर आता हे फक्त 3 टाके झाले आहेत आपले, उरले आहेत. आणि आता 1 टाका तसा विणू आणि 2चा 1 करून शेवटी बाइंड ऑफ करून घेऊ. एक तसाच केला आणि पुढचे 2 आहेत त्याचे 2चा 1 करून घेते. 1 आणि 2चा 1 केला. म्हणजे आता हे 1च टाका उरलाय. हवं तर पुढच्या ह्याच्यात समोरच्या ह्याच्यात पुन्हा घाला, म्हणजे असं टोकदार येईल छान. आणि इथे आपण हा दोरा कापून घेऊ. मित्रांनो, तुमच्या एक लक्षात आलं असेल की याची मान, आता मी अजून काही त्यात तार घातलेली नाही आहे. यानंतर आपल्याला घालायची आहे तार. आपण ही तार अशी डबल करून घेतली आहे. आणि वरचं टोक असं बारीक करून घ्या. हे मी जंबूरनी वगैरे काहीतरी प्रेस करते आणि याला थोडी आपण कापूस गुंडाळणार आहे. आणि मग ही तार अशी आतमध्ये मानेत अगदी चेहऱ्यापर्यंत जाईस्तोवर, इथपर्यंत येईस्तोवर
अशी टाकणार आहे. पहा आता माझी तार ही इथपर्यंत आली आहे. तर असं टाकणार आहे कापूस घालून त्याच्यात, पण त्याच्या आधीच ही मान किती ताठ आहे पहा, अशी काही झुकत नाही. मुक्या खांबाने केलं आणि थोडं घट्ट हात घेतला की छान असं ताठ राहते. तर ते आपण नंतर करू. आता आधी आपल्याला हा शेपटीचा भाग करायचा आहे. याची जी इकडची शेपटी आहे तर त्यासाठी आपण इथे दोरा जोडू. आता सरळ बाजूने इकडे जोडू आणि मग आपल्याला शेपटी अगदी साधी करायची आहे. मी आधी दोरा जोडते आणि तुम्हाला सांगते. सरळ सुईला येईल असं आपण पहिल्या टाक्यामध्ये हा स्लिप नॉट करून इकडनं पुन्हा दोरा जोडला पांढरा. आणि आता आपल्याला काय करायचंय, पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, फक्त पहिले 2 आणि शेवटचे 2 दोनाचा 1 करायचा आहे. म्हणजे आपण शेवटी काय करणार आहे, तर हा असा आकार जो आहे तो निमुळता होत येणार आहे. प्रत्येक वेळेस पहिले 2 आणि शेवटचे 2 टाके 2SC टॉग म्हणजे दोनाचा 1. आता मार्करचं काही काम नाही आपल्याला. तर पहिले आपण एक चेन केली याच्यात पहिल्या टाक्यात. पहिले 2 टाके एकत्र विणायचे आहेत. तर पहिल्या टाक्यातून 1 टाका काढला, दुसऱ्या सुई घालून 1 टाका काढला आणि दोनाचा 1 केला, 2SC टॉग. आता पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक खांब करायचा आहे, आपलं मुका खांब करायचा आहे साधा. 1 2 प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करते मी आणि शेवटचे 2 आले की तुम्हाला दाखवते. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असं करत मी शेवटच्या 2 टाक्यापर्यंत आली आहे. आता शेवटच्या 2 टाक्याचा पुन्हा 2SC टॉक करायचा. म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन एक सुई घालून 1 वेढा घेऊन टाका काढला, पुढच्या याच्यातून वेढा घेऊन टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3ही टाक्यातून काढला. तर असा पहिले एक 2SC टॉक केला आणि शेवटी म्हणजे आपले 30चे टाके किती झाले, 28. पुन्हा एक चेन करायची, पलटवायचं आणि परत या 2 टाक्यांचा एकत्र विणायचं म्हणजे 2SC टॉक. तर मी पहिल्या टाक्यात आपल्याला सुई घालून 1 टाका काढला, पुढच्याही टाक्यात सुई घालून 1 टाका काढला आणि तिन्हीतून काढलं म्हणजे 2SC टॉक झालं. आता परत मधल्या प्रत्येक याच्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा. शेवटचे 2 टाके आले की मी दाखवते परत. शेवटचे 2 टाके उरले परत माझे, तर पुन्हा आपण काय करू, 2SC टॉक. प्रत्येक वेळेस मोजच राहायचे आणि टाके. हा शेवटचा 2चा 1 केला असल्यामुळे असं वाटतं की 2 टाके आहेत इथे, पण एकच असतो. तर त्यामुळे मोजत राहिलं तरच आपलं करेक्ट येईल. म्हणजे 2 ओळी झाल्यामुळे 4 टाके कमी व्हायला पाहिजे. तर आपले या ओळीनंतर टाके किती असायला पाहिजे, 26. तर माझ्या बरोबर 26 आहे. तर या पद्धतीने आता करत चला. पुन्हा पहिले 2 कमी करायचे, पहिल्या 2 मध्ये एकत्र करायचं म्हणजे 1 टाका काढला, पुढच्या याच्यातून 1 टाका काढला, दोनाचा 1 केला. असं येताना शेवटी पहिले आणि शेवटी असं प्रत्येक वेळेस 2चा 1 2चा 1 करायचं. या ओळीनंतर टाके होतील तुमचे 24, मग 22 असं करत करत 1 टाका उरेपर्यंत करायचा आणि मग दोरा कापून घ्यायचा. तर असा हे शेपटाचा भाग जो आहे तो तुम्ही पूर्ण करू शकाल. पुढे मग याची चोच आणि हा इथला थोडा भाग राहिलाय तर तो कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आपला हा शेपटाचा भाग पूर्ण झाला. इकडे 30चे आपण दर ओळीत 2-2 टाके कमी करत 1 पर्यंत आलाय. आता आपल्याला काय करायचंय, हा दोरा आपण इथे जोडू. इथे पहा आणि याच्यावर या टाक्यांवर आपल्याला 2 ओळी करायच्या पहा. तर इथे मी दोरा जोडून घेते, जिथे आपण 30 टाके केले ना सुरुवातीला तिथे. सॉरी, आपण राईट साईडनी करायचं आहे आपल्याला, म्हणून इकडनं दोरा जोडू. या बाजूने जोडू म्हणजे आपलं सगळं वर्क राईट साईडला येईल आणि हा दोरा मागे जाईल. आता आपल्याला काय करायचंय, प्रत्येक टाक्यामध्ये, आता टाके तर नाही आहे इथे, आपल्यालाच घालायचे आहेत. तर पहिला एक खांब म्हणून 3 चेन करते आम्ही, 1 2 आणि 3. नंतर एक चेन मध्ये घ्यायची आडवी म्हणून. आता दुसऱ्या टाक्यात म्हणजे दुसरी टाक्याची जागा म्हणजे हे जे डिझाईन दिसतात ना इथे, तर प्रत्येक डिझाईनच्या आपण छिद्रांमध्ये एक एक खांब करू. 1 खांब केला मी डबल क्रोशे, पुन्हा 1 चेन, दुसरा खांब परत इथे, सिंगल क्रोशेचं जे डिझाईन आहे त्यात तसे पट्टे पट्टे दिसतात आपल्याला. तर हे छिद्र जिथे आहेत तिथे आपण खांब करत आहे. परत 1 चेन, परत पुढच्या डिझाईन मध्ये 1 डबल क्रोशे, बघा अशी वीण येईल तुमची. तर हे कुठे कराल, तर हा पूर्ण वरचा भाग इथे आणि पूर्ण या भागात इथपर्यंत.
तर असा हा जो वरचा भाग आहे एवढा, याच्यात एक खांब एक चेन, एक खांब एक चेन असं आपण करून घेणार आहे. एक खांब झाला, आता एक चेन झाली, परत एक खांब, पुन्हा एक चेन, एक खांब. दिसतंय हे असं डिझाईन आलं पाहिजे. आणि ते कुठे करायचं आहे, या बाजूला पूर्ण आणि इथून असं इथपर्यंत. हा शेपटाचा जो भाग आहे इकडे नाही करायचा, फक्त इथून इथ. आता आपलं हे पूर्ण झालंय पा, खिडक्या खिडक्या अशा करून दिसत आहे. आता आपल्याला काय करायचंय, प्रत्येक गॅप मध्ये, आता ह्या एक चेनच्या गॅप आहेत, तर पहिले मी इथे स्लिप स्टिचनी पुढच्या गॅप मध्ये जाऊ आपण, या असं स्लिप स्टिचनी. आता इथे आपल्याला 2 खांब करायचे, म्हणून मी पहिल्यांदा एक खांब म्हणजे 3 चेनचा करते आणि दुसरा खांब इथे नेहमीसारखा. आता पुढच्या ह्याच्यात काय करायचंय, यातही आपल्याला 2 खांब करायचे आहेत, पण त्याच्यामध्ये असं एक छोटस फुलासारखं डिझाईन करू आपण. एक खांब केला मी. आता इथे 4-4 चेनचे पिको करू. 4 चेनचा पिको जोडला, इथे मधला 5 चेनचा, 5 चेनचा पिको, परत पिको सारखाच जोडायचा, असे 2 टाके घेऊन, आणि पुन्हा 4 चेनचा पिको, आणि परत असंच 2 टाके घेऊन जोडायचं. म्हणजे असं किलवर सारखं एक छोटस फूल तयार होतं. दिसलं. आता परत इथे खांब घालायचं त्याच गॅपमध्ये, म्हणजे एका गॅपमध्ये नुसते 2 खांब करायचे आणि पुढच्या गॅपमध्ये खांब आणि त्याच्यात असं किलवर सारखं फूल. आता पुढच्या गॅपमध्ये परत नुसते 2 खांब, पहा यात आपण नुसते 2 खांब केले, यात फूल केलं. आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा नुसते 2 खांब, 1 आणि 2 खांब झाले. परत आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा असं फूल करायचं आहे. परत एकदा लक्ष देऊन पहा, 1 खांब करायचा पुढच्या गॅपमध्ये आधी, मग 4 चेनचा पिको करायचा, 4 चेन केल्या आणि पिको सारखं जोडलं इथे. मग 5 चेनचा पिको करायचा, 4, 5, परत याला पिको सारखंच जोडायचं आणि शेवटी पुन्हा 4 चेनचा पिको करायचा, 1, 2, 3 आणि 4, आणि परत तोही पिको सारखाच एक धागा इकडचा आणि एक इकडचा घेऊन जोडायचा. म्हणजे हा किलवर तयार झाला पहा. आणि परत दुसरा खांब त्याच गॅपमध्ये करायचा. दोरा फोडला गेला तर लक्ष द्यायचं. पहा असं छान डिझाईन दिसेल तुमचं. आता परत पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, 1 आणि त्याच गॅपमध्ये दुसरा खांब. एका गॅपमध्ये नुसते 2 खांब आणि पुढच्या गॅपमध्ये 2 खांब विथ दिस फ्लॉवर, म्हणजे असं किलवर सारखं फूल. परत एकदा दाखवते पहा, पुढच्या गॅपमध्ये 1 खांब केला, मग 4 चेनचा पिको, नंतर तसाच 5 चेनचा पिको लागूनच, आणि त्यातच परत 4 चेनचा पिको. एकदा 4 चेनचा, एकदा 5 चेनचा आणि परत शेवटी 4 चेनचा. असे 3 पिको करून ते जोडायचे आणि पुढचा खांब पुन्हा त्याच गॅपमध्ये. लक्षात आलं. बस असा हा राऊंड नाही आहे, म्हणजे इथून इथपर्यंत असं पूर्ण करा. तर एवढं पूर्ण झालं की खांब पंख कसे करायचे 2, तेवढा भाग राहिलाय फक्त, आणि चोचीचा. तर पंख आणि चोच मी नंतर दाखवते तुम्हाला.
त्याचा भाग झालेला आहे माझा करून. ही आपण जे किलवर सारखे फुलं केले होते ना तेही झाले आहेत. आणि आपण 1-1.5 फूट अशी लोकर ठेवून कापून घेतलेलं आहे. म्हणजे आपण त्या लोकरीनी हे जी खिडक्या केलेल्या आहेत आपण इथे, तर यातून ती लोकर पास करून असं सगळं आपल्याला हे जवळ आणायचं आहे. म्हणजे त्याचा आकार छान येईल असा हंस आपला तयार होणार आहे. लक्षात आलं? तर ते आपण नंतर बघू. आता सुरुवात करणार आहे आपण पंख करायला. तर त्यासाठी पुन्हा पांढऱ्या लोकरीनी सुरुवात करू आपण आणि 7 चेन करू. स्लिप नॉट केली आधी आणि 7 चेन करा. आता 1 2 3 4 5 6 आणि 7 चेन केल्यानंतर पहिल्या चेन म्हणजे दुसऱ्या चेन पासून आपण टाके करायला सुरुवात करू. 1 सिंगल क्रोशे करू दुसऱ्या चेन मध्ये, नंतर 1 डबल क्रोशे, 1 म्हणजे मुका खांब केला आणि 1 खांब केला. आता पुढच्या 2 टाक्यांमध्ये 2 वेड्यांचे खांब करायचे म्हणजे ट्रिबल म्हणून 2 वेडे घातले. पुढच्या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. 4 टाक्यात पासुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन 4चे 3, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 3चे 2, परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1. हा झाला पहिला ट्रिबल. तर असे 3 ट्रिबल या टाक्यात करायचे आहे. 2 वेडे घेऊन त्याच टाक्यात घातली सुई, परत पुन्हा बाहेर काढली. 4चे 3, 3चे 2, 2चा 1 आणि परत पुढच्याही टाक्यात त्याच टाक्यात परत तिसरा ट्रिबल. आता हे 3 ट्रिबल झाले की पुढच्या टाक्यात पुन्हा असेच 3 ट्रिबल करायचे आहेत. पुढच्या टाक्यात सुई घातली मी आणि 3 ट्रिबल मी यात करून घेते. 2 टाक्यात आपण 3 ट्रिबल केलेले आहेत पहा, आणि त्यामुळे आपले 4 टाके वाढले आहेत इथे. आता पुढच्या टाक्यात परत 2 टाके उरले आहेत, 1 खांब आणि 1 सिंगल क्रोशे म्हणजे 1 डबल क्रोशे 1 सिंगल क्रोशे. तर पुढच्या टाक्यात डबल क्रोशे करत आहे आपण आणि शेवटच्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे. म्हणजे जे 7 टाके होते आणि आपण दुसऱ्या टाक्यापासून करायला सुरुवात केली म्हणजे 6 उरले होते, त्यात 4 वाढवले, असे हे 10 टाके झाले आपले पहिला राऊंड झाल्यावर. पहा असं दिसत असेल तुम्हाला. तर हे 10 टाके आपले. पांढऱ्या रंगावर थोडं रिफ्लेक्शनचा प्रॉब्लेम येतो, पण आता हंस असल्यामुळे तो पांढरा करणं भाग आहे आपल्याला. हा या गुलाबी बॅकग्राऊंडवर बघा. आता हे 10 टाक्यांची अशी करंजी सारखा आकार आपला तयार झालाय. आता आपल्याला दुसऱ्या राऊंडला काय करायचंय, दुसरा, तिसरा आणि चौथा हे 3 राऊंड सारखेच करायचे आहे. प्रत्येक टाक्यात 1 सिंगल क्रोशे. तर मी 1 चेन करणार, पलटवणार, हा दोराही हाईड करू आपण आता यात, आणि प्रत्येक टाक्यात 1 सिंगल क्रोशे करायचा पहिल्यापासून. म्हणजे 10 टाके आहेत तर 10 सिंगल क्रोशे येतील तुमचे. तर अशा 3 ओळी करून घ्यायच्यात, दुसरी, तिसरी आणि चौथी ओळ. तर मी हे पूर्ण करून घेते 3 ओळी. आपले हे 4 राऊंड झालेले आहेत. सिंगल क्रोशे दुसरा, तिसरा आणि चौथा राऊंड केला आपण. आता 5व्या राऊंड मध्ये आपण काय करणार आहे, 1 सिंगल क्रोशे म्हणून मी 1 चेन करून पलटवते. आता आधी 1 चेन करून पलटवलं. पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे, दुसऱ्या टाक्यात 1 हाफ डबल क्रोशे. हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, 3चा 1 एकदम केला. पुढच्या टाक्यात डबल क्रोशे म्हणजे 3चे 2, 2चा 1, आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 3 ट्रिबल करायचे असे 4 वेळा. एका टाक्यात 3 ट्रिबल म्हणजे पहा 2 वेढे घेऊन यात घातलं, 4चे 3, 3चे 2, 2चा 1, हा झाला 1 ट्रिबल. त्याच टाक्यात हा दुसरा ट्रिबल आणि त्याच टाक्यात हा तिसरा ट्रिबल. 3 ट्रिबल केले आपण एकाच टाक्यात. तर असं 4 टाक्यात करायचं आहे. म्हणजे पुढच्या 3 टाक्यात आपण असे 3 ट्रिबल करून घेऊ. म्हणजे टाके किती वाढतील आपले, इथे 2 टाके वाढत आहे म्हणजे 8 टाके वाढणार आहेत. तर 10 होते तर आता 18 होतील. बघा 4 टाक्यात आपण 3 ट्रिबल करून घेतले, 2 वेढ्यांचे खांब, 1 2 3 आणि 4 टाक्यात. आता 3 टाके उरले. पुढच्या टाक्यात 1 डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे आणि शेवटच्या टाक्यात सिंगल क्रोशे. म्हणजे आपले या ओळीनंतर 5व्या ओळीनंतर टाके किती झाले तर 18. बघा 6 ओळीनंतर असं दिसतोय आपला पंख. आणि मी हे मार्कर इथे या साईड लावलाय की ही राईट साईड आहे आणि ही रॉंग साईड आहे. तर ते नंतर ओळखून येत म्हणून मी तिथे मार्कर लावून ठेवलाय.
आता 7वा राऊंड काय करायचा आपल्याला की फ्रंट पोस्ट मध्ये करायचा आहे पूर्ण. आपल्याला रॉंग साईडला करायचा आहे हा, आणि तोही पूर्णपणे फ्रंट पोस्टला. तर आपण आधी एक चेन करू, पलटवलं, आणि 7व्या राऊंड मध्ये 6वा राऊंड, ह्या 6व्या राऊंड मध्ये एक सिंगल क्रोशे केला आपण पुढच्या टाक्यात, त्याच टाक्यात, त्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करायचा, पहिल्याच टाक्यात एक टाका सोडून द्यायचा आणि दुसऱ्या टाक्यात पुढचा सिंगल क्रोशे करायचा, परत एक टाका सोडून द्यायचा, पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करायचा. मीच तुम्हाला सांगितलं फ्रंट पोस्ट मध्ये करायचा आणि मीच विसरली. एक चेन करून पलटवलं. आपण काय करणार आहे, पहिल्या टाक्यात फ्रंट पोस्टला पहा. आता हे टाके असे व्ही सारखे दिसतात आहे तुम्हाला. आता या व्ही पैकी फक्त एक भाग घ्यायचा व्हीचा. हा असा टाका आहे पूर्ण व्हीचा, तर त्यातला फक्त इकडचा भाग घेतला की त्याला आपण फ्रंट पोस्ट म्हणतो, आणि फक्त इकडचा घेतला तर त्याला बॅक पोस्ट म्हणतो. तर आपण फ्रंट पोस्ट मध्ये एक सिंगल क्रोशे करणार आहे पहिल्याच टाक्यात. तर पहिल्या टाक्यात फ्रंट पोस्ट मध्ये सिंगल क्रोशे केला एक. आता पुढचा टाका सोडायचा आणि त्याच्या पुढच्या टाक्यात पुन्हा फ्रंट पोस्ट मध्ये एक सिंगल क्रोशे, परत पुढचा सोडला, पुढच्या टाक्यात फ्रंट पोस्ट मध्ये. बघा आपण फ्रंट पोस्ट मध्ये घेतोय, हे 2 टाके आहेत, तर असे दोन्हीने घेताय सुईवर, फक्त समोरचा भाग घेताय. तर फ्रंट पोस्ट मध्ये एक सिंगल क्रोशे म्हणजे काय होईल, असे समोरच्या साईडने राईट साईडला अशी छान एक ही ओळ येईल, अशी इथे दिसते ना ही लाईन. तर असं प्रत्येक टाक्याच्या फ्रंट पोस्ट मध्ये एक विणायचा, एक सोडून द्यायचा, आणि मग पुढच्या टाक्यात परत फ्रंट पोस्ट मध्ये सिंगल, हा सोडून देऊ, आता आपण हा विणलाय हा सोडून देऊ, आणि पुढच्या टाक्यात पुन्हा फ्रंट पोस्ट मध्ये एक सिंगल क्रोशे. आता एक एक सोडत चाललोय आपण, त्यामुळे 18 जे होते टाके त्याचे आपले टाके किती उरणार आहे आता, फक्त 10. एक विणायचा सिंगल क्रोशे, एक सोडला, पुढच्या टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे, परत हा सोडला, पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, एक सोडून परत पुढच्या टाक्यात समोरच्या भागात फ्रंट पोस्टला एक सिंगल क्रोशे, पुन्हा हा एक सोडला, आणि मग शेवटच्या टाक्यात एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे फ्रंट लूप मध्ये. आता जर तुम्ही हे मोजलं तर हे सगळे आपले टाके असतील 10, आणि छान अशी ही लाईन आली आहे बघा, इथे दिसतंय ना. त्याचसाठी आपण फ्रंट पोस्ट मध्ये केलं होतं. आता पुढच्या टाक्यापासून आपल्याला काय करायचं आहे की याचा पंखाचा खरा जो भाग आहे तो सुरू करायचा आहे, आणि त्यासाठी आपण 7 चेन करू. 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि आता दुसऱ्या चेन पासून प्रत्येक चेन मध्ये एक एक सिंगल क्रोशे केला. पण दुसऱ्या चेन पासून केलं तर सिंगल क्रोशे किती यायला पाहिजे, 6. पण आपण 6 ने करणार, 5च सिंगल क्रोशे आपण करू इथे. 1 2 3 4 आणि 5. 5 केल्यावर एक टाका उरेल शेवटचा, तर तो स्किप करायचा म्हणजे सोडायचा, आणि आपण पुढच्या टाक्यामध्ये हे जे आपले 10 टाके आहेत ना, इकडनं हे जे वरचा भाग आहे 10 टाके, त्यातल्या पुढच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशेनी आपण त्याला स्लिप स्टिचनी आपण त्याला जोडून देणार. ते हे स्लिप स्टिचनी जोडलं मी. आता बघा 10 टाके होते, आणि त्यापैकी आता दुसऱ्या टाक्यात आपण स्लिप स्टिचनी जोडलं, म्हणजे असे 9 टाके आहेत आणखीन. तर इथे आपले 5 सिंगल क्रोशे झालेले आहेत. असे 2-2 आपण वाढवत जाणार आहे, म्हणजे इथे शेवटी 21 पर्यंत आपले येणार आहे. आता हे स्लिप स्टिचनी जोडल्यावर परत टर्न करायचं, आणि या 5 टाक्यांमध्ये 5 टाके आहेत हे पहा, 1 2 3 4 आणि 5. तर या 5 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करायची. तर स्लिप स्टिच आपण हा दोरा जर समोर घेतला तर वेगळी येते, मागे घेतला तर वेगळी येते. तर आपण समोर घेतलाय दोरा, स्लिप स्टिच केली 1, 5 स्लिप स्टिच येतील, 2 3, प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच केली 4, आणि आता हा शेवटचा 5. आता इथे काय करायचं आपल्याला, 5 स्लिप स्टिच झाल्यावर टाके वाढवायचे आहेत. तर 3 चेन करू आणखीन आपण टाके वाढवण्यासाठी, आणि या दुसऱ्या चेन पासून पुन्हा या प्रत्येकात एक एक सिंगल क्रोशे करू. पण परत आपण कसं करणार आहे की चेन मध्ये म्हणजे पूर्ण टाक्यात नाही, तर फक्त टाक्याच्या बॅक लूप मध्ये. तर आपण आता हे इथे
पहिला टाका सोडला, दुसऱ्या टाक्याच्या बॅक लूप मध्ये एक सिंगल क्रोशे केले, 3 चेन केल्या होत्या आणि एक टाका सोडला म्हणजे 2 सिंगल क्रोशे जास्त येतील, म्हणून मगाशी 5 होते तर आता सिंगल क्रोशे किती होतील? 7. आता हा जो टाका आहे तर आपण पूर्ण टाक्यात न घेता समोरचा भाग तसाच सोडायचा परत छान लाईन येण्यासाठी आणि बॅक लूप मध्ये म्हणजे मागच्या भागात एक सिंगल क्रोशे करायचा. हा तिसरा झाला, चौथा. 7 टाके येतील आपले, 5, 6 आणि 7. 7 टाके म्हणजे 7 सिंगल क्रोशे झाले की इथे छान एक फ्रंट लूप सोडून दिल्यामुळे छान असं डिझाईन येतं. पहा ही एक लाईन दिसते तुम्हाला अशी, नंतर 2-3 झाले की दिसेल. आता आपण पुढच्या टाक्यामध्ये हे जे 10 टाके होते आपले यापैकी पुढच्या टाक्यामध्ये परत बॅकलूप मध्येच त्याच्या स्लिप स्टिचनी जोडून. लक्षात आलं? परत पलटवा हे आणि आता 7 टाके आहेत तर या 7ही टाक्यांमध्ये एक एक स्लिप स्टिच करा. 1, 2 मोजत जायचंच, मोजल्याशिवाय बरोबर येतच नाही शेप इतक्या बारीक गोष्टीचा. 3, 4, 5, 6 आणि आता हा शेवटचा 7. मग अशी 5 टाके होते आता 7 झाले आहेत आणि पुन्हा आता 3 वाढवायचे आपल्याला. 3 चेन करू परत. 1, 2 आणि 3 आणि मग सारखंच करायचं आता की प्रत्येक टाक्याच्या बॅक लूप मध्ये एक एक सिंगल क्रोशे. पहिला चेन सोडायची पहिली आणि 2 हे वाढतील त्यामुळे आणि आता 7च्या ऐवजी किती सिंगल क्रोशे येतील? 9. 2 झाले आणि बाकीचे हे 7 होतेच आपले तर या राईट साइडला करायचं आहे आपल्याला. त्यामुळे 3 चेन झाल्या की पलटवायचं आधी असं आणि मग ही राईट साइड, म्हणून मी मार्कर घालून ठेवला इथे म्हणजे लक्षात येईल तुमच्या की राईट साइडला सेकंड चेन पासून सिंगल क्रोशे करायचे. 1, 2 हे 2 वाढतील आता आणि बाकीचे 7 होतेच तर ते 7 करायचेच आहे. फक्त कसे करायचे तर बॅक लूप मध्ये. बघा आपण हे इथे 2 वाढलेले आहे आणि आता हे आधीचे असलेले 7 करायचे आहेत बॅक लूप मध्ये म्हणजे समोर बरोबर ती अशी एक लाईन येईल. 3 टर्न करायला विसरायचं नाही, नाहीतर मग ते डिझाईन येणार नाही. 4 असे 9 येतील आपले सिंगल क्रोशे. पहा आपण काय करतोय, ही लाईन एक येण्यासाठी ते तसंच सोडतोय आणि मागच्या लूप मध्ये आपण सुई घालतोय. हे घातल्यावर मागच्या लूप मध्ये अशी सुई घालून सिंगल क्रोशे करत आहे. 5 झाले. असे आपल्याला 9 येतील एकूण. 6, 7, 8 आणि 9. 9 सिंगल क्रोशे झाल्यानंतर परत स्लिप स्टिचनी जोडायचं आहे त्याला. आता हे जोडताना बॅक लूप मध्ये नाही जोडलं आणि टाक्यात जोडलं तरी चालणार आहे. आपण टाक्यातच जोडू कारण नाही तर ते ओढलं की तिथे छिद्र पडेल एकदम. तर आपण हे टाक्यातच जोडलं, स्लिप स्टिचनी त्याला जोडलं. बघा पहिले 5 होते सिंगल क्रोशे, मग 7 झाले, आता 9 झाले. परत रिपीट करायचं आहे तेच. काय तर या 9 पण टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचे आहे पहिले. 1 फार घट्ट घेऊ नका स्लिप स्टिचला, नाही तर नंतर सिंगल क्रोशेला जड जातं. 2 9 स्लिप स्टिच येतील आपल्या. 3 4 5 6 7 8 आणि 9. शेवटचा टाका हा मोजून करायचा बरोबर म्हणजे चुकायचा प्रश्नच येत नाही. 9 स्लिप स्टिच झाल्यावर आता नेहमीप्रमाणे काय कराल, 3 चेन करायचे टाके वाढवण्यासाठी. सॉरी
3 चेन केल्या, 1 2 आणि 3 आणि परत पलटवायचं, राईट साईडला यायचं. बघा आता तुम्हाला दिसायला लागलं असेल किती छान या अशा रेघा दिसतात आहे, 2 दिसतात आहे. तर अशा रेघा येण्यासाठी आपण ते बॅक लूप मध्ये करत आहे. आणि त्यासाठी आता हे पुढचं सगळं नेहमीसारखंच करायचं की बॅक लूप मध्ये सिंगल क्रोशे करत जायचे. 5 झाले, 7 झाले, 9 झाले, आता 2 आणखीन वाढले म्हणजे 11 येतील. आणि मग या पुढच्या टाक्यामध्ये 11 झाले की स्लिप स्टिचनी इथे जोडून द्यायचं. परत मग स्लिप स्टिच करायचे 11, 3 चेन वाढवायचे, असं करत जायचं. तर आता ही ओळ झाली की मी दाखवते परत. आता या ओळीत आपल्याला 11 सिंगल क्रोशे करावे लागले आणि अशी छान लाईन आल्या बघा या डिझाईन. आता आपण परत याला स्लिप स्टिचनी पुढच्या टाक्यात जोडून द्यायचं आहे. आता नेहमीप्रमाणे पलटवायचं परत. तुम्हाला आता कळलं असेल डिझाईन काय आहे. प्रत्येक या 11 टाक्यांमध्ये एक स्लिप स्टिच करायची आणि 11 टाक्याच्या स्लिप स्टिच झाल्यावर काय कराल, इथे परत 3 चेननी वाढवायचं. दुसऱ्या चेन पासून बॅक लूप मध्ये सिंगल क्रोशे करायचे आणि आता सिंगल क्रोशे किती येतील, 13. म्हणजे इथे 11 आले तर आता पुढच्या ह्याच्यात 13 येतील. त्याच्या पुढच्या ह्याच्यात 15, इथे मग 17, 19 आणि 21. तर 21 किंवा 23 पर्यंत तुमचे येतील. तर असं हा पंखा असा पूर्ण करून घ्या. बरोबर अशा छान लाईनी आल्या पाहिजे. आणि 5 पासून सुरुवात केली आपण तर 21 किंवा 23 पर्यंत तुमचे शेवटी हे सगळे 10 टाके संपतील. इथे शेवटी घातलं की मग संपलं आपलं. तर एवढं पूर्ण करून घ्या, मग मी पुढचं सांगते. आपले हे पूर्ण झालेलं आहे बघा मित्रांनो, सगळ्या करून. आता बघा कसे आले पहिले 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19 आणि 21. तर 21 पर्यंत आले आपले आणि शेवटी मी या पहिल्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडून देते. एक आणखीन लक्षात घ्या की जरी आपण याला असं बॅक लूप म्हणत असलो तरी ऍक्च्युअल ते बॅक लूप नसतंच. कारण आपण जी स्लिप स्टिच केली आहे तीच पाठीमागे असते पूर्ण. तर आपण ते आधीचा राऊंड स्लिप स्टिचचा असतो ना, त्यामुळे स्लिप स्टिच मध्येच आपण सिंगल क्रोशे करतो. पण ती स्लिप स्टिचच पाठीमागे असल्यामुळे आपल्याला ते बॅक लूप सारखं दिसतं. तर हा आता पूर्ण एक पंख झाला आपल्याला. असाच दुसरा पंख करायचा आहे आणि त्यासाठी आपण सुरुवातीच्या 6 ओळी ज्या आहेत ते या पंखाप्रमाणेच करणार आहे. म्हणजे 7 चेन करायच्या आधी आणि मग त्यावर 6 टाके येतात सिंगल क्रोशे करून. मग त्याच्यात 4 टाके वाढवून पहिल्या रो मध्ये आपण 10 करतो. 10 टाके होतात. मग 10च्या वर परत 3 ओळी तशाच विणतो, 10च्या 10 सिंगल क्रोशे. आणि मग 5व्या ओळीत 10चे परत 18 टाके करतो. 6व्या ओळीत बॅक लूप मध्ये जाऊन 18चे पुन्हा 10 करतो. म्हणजे थोडासा असा खोलगट भाग येतो इथे. तर अशा 6 ओळी करून घ्या. मग पुढचा हा पार्ट पंखाचा त्यात थोडा वेगळा करावा लागतो. असाच जर केला तर दोन्ही एका डायरेक्शन येणार नाही. एक असा पाहिजे आपल्याला आणि एक त्याच्या उलटा पाहिजे. तर तो कसा करायचा मी तुम्हाला सांगते. 6 ओळी करून घ्या आधी. आपल्या ह्या 6 ओळी झालेल्या आहेत पहा. 6वी ओळ जी बॅक लूप मध्ये करण्याची होती त्यामुळे आपली ओनली फक्त फ्रंट लूप मध्ये करण्याची, त्यामुळे इथे परत अशी लाईन आली आहे डिझाईनची जशी येते तशी. ही राईट साईड आहे आता, म्हणून मी पुन्हा यात मार्कर घालून ठेवलाय. आता आपल्याला हा जो पंख केला याच्या विरुद्ध करायचा आहे, म्हणजे याचं रिफ्लेक्शन असलं पाहिजे. तर त्यामुळे आपण परत असं नाही करणार. असं केलं तर पुन्हा असाच्या असाच दुसरा पंख होईल. तर तसं नको आहे आपल्याला. त्यामुळे इथे आता सुरुवात करताना 21 पासून आधी करायच्या, म्हणजे 22 चेन घालू आपण इथे आधी. बघा इथे माझे हे 10 टाके झाले होते. आता इथून 22 चेन घालायच्या. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22. जसे इथे आपण 7 चेन पासून सुरुवात केली आणि वाढत वाढत जाऊन 21 पर्यंत आलो सिंगल क्रोशे, तसं आता इथे उलट करू. 21 सिंगल क्रोशेनी सुरुवात होईल आपली. आता हे टर्न करू आपण आणि प्रत्येक टाक्यावर एक सिंगल क्रोशे करणार आहे. तर तो सिंगल क्रोशे कसा करायचा आता फक्त बॅक लूप मध्ये परत. तर आपण प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करत जाऊ. 21 सिंगल क्रोशे होतील असे. आणि मग शेवटी दुसऱ्या टाक्यात इथे स्लिप स्टिचनी जोडून द्यायचं. तर आपण आता पहिल्यांदा दुसऱ्या चेन पासून सुरुवात करून प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करू. दुसऱ्या चेन पासून सुरुवात केली, 1,
22 टाके घातले आणि दुसऱ्या चेन पासून सिंगल क्रोशे करायला सुरुवात केली, म्हणजे 21 सिंगल क्रोशे होतील आपले पूर्ण रो झाल्यावर. तर हे 21 सिंगल क्रोशे असे करून घ्या. मग मी तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं ते. लक्षात आलं? असे 3 केले आहेत मी. 21 करून घ्या सिंगल. 21 सिंगल क्रोशे करून झाले माझे. आता मी दुसऱ्या टाक्यात स्लिप स्टिचनी याला जोडून देणार आहे. दुसरा पुढचा टाका म्हणजे कोणता? आधीच्या राऊंडचा. हे जे आधीच्या राऊंडचे 10 झाले होते ना, आता सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे केला, एक सोडला, असं 7वा राऊंड होता आपला, 7वा रो. तर त्यामुळे 18चे 10 झाले परत. तर त्या 10 टाक्यात आता एक एक करत जायचं आहे. तर स्लिप स्टिचनी जोडल्यावर पुन्हा टर्न करा आणि आता या 21 टाके जे आहेत सिंगल क्रोशेचे, त्यापैकी 19 टाक्यांमध्ये आपण फक्त स्लिप स्टिच करणार आहे. 2 सोडून द्यायचे. 19 टाक्यात स्लिप स्टिच करायची आहे. तर आपण 19 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करू. दोरे सगळे ओढले नाही गेले पाहिजे. तर पहिल्या टाक्यापासून सुरुवात करा. 1 स्लिप स्टिच खूप घट्ट नाही करायच्या, नाही तर पुढे आपल्याला सिंगल क्रोशे करायला त्रास होतो. 3 4 5 6 7 8 रॉंग साइडला करतोय आपण हे सगळं. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 टाक्यांमध्ये आपण स्लिप स्टिच केली आणि हे शेवटचे 2 टाके सोडून दिले. पहा, इथे करत नाहीये आपण काहीच. आता एक चेन करायची, पलटवायचं. एक चेन करून पलटवलं आणि आता इथे प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा आहे आणि तोही कसा? बॅक लूप मध्ये. म्हणजे आपल्याला समोर हे डिझाईन हवंय, राईट साइडला अशी रेघ आली पाहिजे, अशी आपण बॅक लूप मध्ये. एक समोरची ओळ सोडून द्यायची आणि बॅक लूप नसतंच खरं ते. आपण जे स्लिप स्टिच पाठीमागून केली आहे तर त्या रॉंग साइडला, तर त्या स्लिप स्टिच मध्ये घालतोय आपण. पण फक्त समोरून करत असल्यामुळे एवढं लक्ष ठेवायचं की अशी छान लाईन येते की नाही, की टाक्यांमध्ये एक लाईन अशी सुटते. बघा, ही लाईन सुटलेली आहे आणि त्यामुळे आपल्या इथे छान डिझाईन येतं. जसं आपण या झालेल्या याच्या स्पष्ट दिसू शकतं तुम्हाला की ह्या जशा लाईन आल्या आहेत तशी लाईन फक्त आपल्याला येते की नाही बघायचं. तर असं टाक्या घालायचं बरोबर. आणि आता इथे 21 होते, तर इथे आपले 19 फक्त येतील सिंगल क्रोशे, कारण आपण 19च स्लिप स्टिच केल्या होत्या. 2 शेवटचे सोडून दिले आहेत हे, आणि इथे 2 सोडून दिलं, तिथून आपण पलटलोय, त्यामुळे आपले 19 सिंगल क्रोशे येतील. तर ते 19 सिंगल क्रोशे करून घ्या. मग सुरुवात आली की मी पुन्हा दाखवते तुम्हाला. अशी एक लाईन आली पाहिजे हे लक्षात ठेवा, जशी इथे यायला लागली आहे. पहा, हे सगळे सिंगल क्रोशे करून झालेत आपले. आणि तुम्ही जर मोजले इथे तर हे 19 सिंगल क्रोशे येतील. 3 आणि 3 6, 3 9, 3 12, 3 15, 3 18 आणि 19. तर 19 सिंगल क्रोशे येतात बरोबर. आणि मग पुढच्या टाक्याशी स्लिप स्टिचनी आपण याला जोडणार आहे परत. पुन्हा आता पलटवायचं आणि या स्लिप स्टिच घालायच्या, पण किती? 19च्या 19 टाक्यांवर नाही, तर फक्त 17 टाक्यांवर स्लिप स्टिच करायच्या. तर असं करत जायचं. तर दरवेळेस मी एवढी एक ओळ फक्त तुम्हाला दाखवते 17 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करून, आणि मग पुढचं तुम्ही करत जा. या 17चे मग पुढच्या वेळेस 15 होतील, मग 13, 11, 9, 7 असे 7 टाके होईपर्यंत करायचं आपल्याला. तर आता 17 टाके झाले की काय करायचं मी सांगते तुम्हाला. 17 स्लिप स्टिच येतील, आपण शेवटचे 2 सोडून देणार आपण. बघा, आपल्या 17 स्लिप स्टिच झाल्यात. शेवटचे 2 टाके मी सोडून दिलेत. ही 17वी करते आता मी, आणि शेवटचे 2 सोडून दिले. आता पलटवायचं एक चेन करून, आणि इथून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे घालायचा. म्हणजे इथे आता सिंगल क्रोशे किती येतील तुमचे? 17 फक्त. मग पुढच्या वेळेस 15 येतील, त्याच्या पुढच्या वेळेस 13, 11, 9 आणि मग शेवटी 7 आणि 5. तर एवढे 5 आले की थांबायचं.
यातही आपण कसं केलं होतं, 5 पासून सुरुवात केली होती. 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19 आणि 21. तर इथे 21 पासून सुरू करून 5 पर्यंत यायचं आणि मग बाइंड ऑफ करायचं. एवढं पूर्ण दुसरा पंख करून घ्या. असंच डिझाईन येईल त्याचं, फक्त सिमेट्रिकली, म्हणजे मिरर इमेज असल्यासारखं. आणि मग दोन्ही झाले पंख की मी जोडायचं कसं सगळं आणि चोच कशी करायची हे मी सांगते. आपले हे दोन्ही पंख झाले आहेत पहा, एकमेकांची अशी इमेज झालेली आहे ही दोन्ही. आणि आता आपल्याला चोच करायची आहे, त्यासाठी आपण हे 2 रंग घेतलेत, लाल आणि काळा. तर सुरुवात करणार आहे आपण लाल रंगाने, आणि लाल रंगाची मॅजिक रिंग करून त्यात 3 चेन आणि 4 डबल क्रोशे करू. तर मॅजिक रिंग केली, मॅजिक लूप केला आपण, आणि यात 3 चेन करू आपण आता आणि 4 डबल क्रोशे. 1, 2, 3. आणि याच रिंग मध्ये 4 डबल क्रोशे. 1, 2, 3 आणि 4. आता हे आपण बंद करणार आहे मॅजिक लूप, आणि बंद करून आपण याला पहिल्या टाक्याशी जोडणार सुद्धा आहे, म्हणजे पहिल्या डबल क्रोशे सोबत. तर पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेनचा आहे, तर यातल्या 3ऱ्या चेनशी स्लिप स्टिचने आपण याला जोडणार आहे. आता इथे लालचं काम झालं आणि आपण लाल हा बाइंड ऑफ करून घेऊ, बंद करून घेऊ, तोडून घेऊ दोरा. तर आपण या लाल दोरा हा आत ओढून घेतला मॅजिक लूपचा. आता मी याचे दोन्हीची गाठ मारते आणि हा कापून घेते. आता आपण या लालला काळा दोरा जोडून घेऊ चोचीचा पुढचा भाग करण्यासाठी. नंतर 5 टाके आहेत हे, तर 1 चेन केली मी, आणि प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 सिंगल क्रोशे करायचे. हे 5 टाके जे दिसतात आहे यापैकी प्रत्येक टाक्यात, पहिल्या टाक्यात 1-2 सिंगल क्रोशे करू आधी, 1 आणि 2. असे 5ही टाक्यात करा, म्हणजे आपल्याजवळ 10 टाके होतील. तर 5ही टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करून घ्या. काळ्याचा पहिला. आता हे काळ्याचे 10 टाके झालेले आहेत आपल्याजवळ. आता आपण काय करणार आहे, यातले 1 राऊंड करून आपण या 5चे 10 केले, प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करून. आता इथे फक्त पहिल्या टाक्याशी आपण स्लिप स्टिचनी याला जोडून देऊ. आता 1 चेन करा आणि या 2 टाक्यांमध्ये फक्त पहिल्या आणि दुसऱ्या 1-1 सिंगल क्रोशे करू. 1. आता सॉरी, पण हा काळा रंग असल्यामुळे पुन्हा तुम्हाला दिसत नाहीये, मला कल्पना आहे याची, पण त्याला काही इलाज नाही, आता काळ्या रंगानेच करावं लागेल. मी जे सांगते तसं करा. 2 चेनवर सिंगल क्रोशे केले आपण 2 टाक्यात, 1 चेन केली, टर्न केलं, आणि त्याच 2 टाक्यात पुन्हा सिंगल क्रोशे केले. 1 आणि 2. नंतर हा दोरा कापून घेऊ आपण, आणि याच्या अपोजिट इथे असा परत काळा दोरा लावून इथे 2-2 चेनच फक्त विणू. यात 2 चेन करून घेतल्या मी, 2 सिंगल क्रोशे केले आपण 2दा, एकदा असे आणि पलटवून परत इकडे, आणि थोडा दोरा ठेवला शिवायसाठी म्हणून कामात येईल तर, आणि परत आपण याला बाइंड ऑफ केलं. आता याच्या एक्झॅक्ट अपोजिट इथे पुन्हा दोरा लावू काळा, आणि परत 2च टाक्यावर सिंगल क्रोशे करू आणि त्याचे 2 रोज करणार आहे. दुसऱ्या बाजूला मी काळा दोरा जोडला परत. आता जिथे जोडला तिथे 1 सिंगल क्रोशे करणार. हा आपण जोडलेल्याचा दोरा आहे तो काढून आपल्याला कापून घ्यावा लागणार आहे. 1 सिंगल क्रोशे झाला माझा, आणि दुसऱ्या टाक्यामध्ये पुढच्या पुन्हा 1 सिंगल क्रोशे. नंतर हे पलटवू आपण 1 चेन करून, आणि परत त्याच 2 टाक्यावर 2 सिंगल क्रोशे, म्हणजे 2च टाक्यावर आमने सामने असे 2-2 टाके घ्यायचे आणि दोन्ही याच्यावर 2 ओळी करायच्या सिंगल क्रोशेच्या. आता ह्या 2 ओळी झाल्यावर पुन्हा 5-6 इंच दोरा ठेवू आणि कापून घेऊ. हा मग पुढचं सांगते मी. बघा, असा आकार आपण करून घेतला. हे 2 टाके इकडे विणले आणि इकडे तसेच 2 टाके विणले. समोर लाल आहे. आता आपल्याला हे सगळं असेंबल करायचं आहे. तर हे आपण साधे काळे मणी घेतलेले आहेत डोळे म्हणून. तर आपण ही चोच अशी इथे लावणार आहे, तोंडाला शिवून घेणार आहे, म्हणजे अशी इथे. तर हा काळा दोरा मी त्याचसाठी ठेवलाय. तर 2 टाके घालून ही चोच आपल्याला अशी शिवून घ्यायची आहे इथे, आणि जिथे याचं टोक आहे हे 2 टाके जिथे आलेले आहेत ना तिथे,
तिथेच आपल्याला एक हा काळा मणी बसवायचा आहे. इथे असं जिथे 2 टाके केले असाच तिथे आपल्याला एक काळा मणी या बाजूला आणि दुसरा काळा मणी या बाजूला असं बसवायचं आहे. तर हे शिवून घेण्याचं आणि काळा मणी लावण्याचं काम मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढचं दाखवते. आता हे चोच आणि डोळे लावून झाले आहेत मित्रांनो माझे. आता आपल्याला मध्ये मानेत तार घालायची आहे पहा. तर ही एक जाडी तार आहे माझ्याजवळ. आपण याची निम्मी केली, साधारण एवढी झाली निम्मी, ती 12 इंच असेल, साधारण 10-12 इंच. तर ही अशी प्रेस करून घ्या टोकाला खूप चांगली आणि याला थोडासा कापूस किंवा फायबर गुंडाळून कव्हर करा त्याला चिकटपट्टीने. तर आपण ही अशी चांगली प्रेस करून घेतली आहे वायर. आता थोडसे याच्यात फायबर गुंडाळा आणि ते फिक्स राहावं म्हणून थोडी मग चिकटपट्टी लावून, म्हणजे हे हलणार नाही फायबर, असं आपण याला फिक्स करू. लक्षात आलं? मी असं गुंडाळते हे फायबर याला आणि वरून चिकटपट्टी लावते. त्याची अशी फायबर गुंडाळून झालं की आपण अशी चिकटपट्टी जी असते, कोणाची मदत घेता आली तर दोघं मिळून छान लावता येते, नाही तर एका हाताने करणं आणि एका हाताने लावणं हे जमत नाही जरा नीट. तर अशी नंतर ती चिकटपट्टी याच्या भोवती गुंडाळायची आहे. तर मी करून घेते आणि तुम्हाला दाखवते. असं मी फायबर गुंडाळून त्याला लोकरीनी घट्ट करून घेतलेलं आहे, म्हणजे ते हलणार नाही आता. आणि आता ही तार आपण या हंसाच्या मानेमध्ये पूर्ण वरपर्यंत डोक्यापर्यंत घालायची. अशी ताठ जाऊ द्या, अशी पूर्ण डोक्यापर्यंत जाईल इतकी. नाही, हो आली आता, इथपर्यंत आली आहे. तर चांगली अशी वरपर्यंत जाईल अशी आपण ही तार घालून घेतली. आणि नंतर ही उरलेली तार काय करायची, इथेच खाली असा गोल करायचा त्याचा. बघा, असा गोल आकार करायचा आपण त्याचा. आणि आता इथे आपल्याला आतमध्ये सुद्धा फायबर भरायचं आहे, मानेत थोडं किंवा कापूस भरा आणि इथे सुद्धा भरायचा आहे. नंतर हा दोरा असा होऊन पूर्ण बंद करून घ्यायचा आहे. तर मी तेवढं फायबर भरते आणखीन आणि मग तुम्हाला दाखवते. आता आपलं हे मानेत कापूस भरून झालाय पूर्ण. आपण काय करणार आता, हे दोरा मी ओते याच्यात आणि हे आपण पूर्ण असं बंद करून घेऊ. थोडासा हा भाग याला शिवून घेऊ असा मानेला, म्हणजे त्याचा शेप छान राहतो. तर हा भाग इथे एक टाका मारते मी याला आणि याला अटॅच करण्यासाठी. आणि नंतर आपण हे पंख जे केलेले आहेत 2, हा इकडचा पंख आहे आणि हा दुसरा पंख आहे. तर हे दोन्ही पंख असे आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत. आणि मग हे दोरा ओढून हे बंद करायचं आणि इतकं आपल्याला समोरचा भाग, शेपटीचा सुद्धा भाग अर्धा शिवून घ्यायचा आहे. तर एवढं शिवण्याचं काम पूर्ण करा. यात आणखीन मला फायबर भरायचं आहे, पण आधी शिवायचं होतं म्हणून मी तसंच दाखवलं तुम्हाला. तर एवढं पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते. कळलं ना तुम्हाला? आधी पंख, आधी एक टाका इथे मारा, हे याच्याशी शिवून घ्या एक टाका मारून. नंतर हा पंख जोडून घ्या, साधारण असा इथपर्यंत येईल. पूर्ण खालपासून 2-3 टाके घालायचे फक्त इकडे आणि इथे एखादा जॉईंट पाशी. तर असा हाही पंख शिवून घ्या. नंतर इकडचाही पंख तसाच शिवून घ्या. हे हा जो दोरा सोडला आपण, हा या सगळ्या छिद्रांमधून घेऊन मी टॅपेस्ट्री नीडलमध्ये घालते हा दोरा, किंवा आपण साध्या पिनेत जरी घातला तर चालेल. तर तो इकडनं घालून प्रत्येक खिडकीतून काढून आणि मग असा राऊंड झाला की ओढून घ्या. असं मी यात सगळ्यात दोरा ओढून घेतलाय. हा पहा, आपण सगळ्या खिडक्यांमधून पास केला दोरा आणि ओढून घेतला, म्हणजे हे वर असं तयार झालं फुलासारखं. आणखीन आपल्याला या स्टफिंग करावं लागणार आहे. नंतर ही मान थोडीशी इथे जॉईंट करून घ्या आणि नंतर आपण हे पंख जोडून घेऊ इथे असे. तर एवढं शिवण्याचं काम तुम्हाला येईल. थोडं आणखीन स्टफिंग करा आणि नंतर अर्धी शेपटी इथे शिवून घ्या. एवढं पूर्ण झालं की मी तुम्हाला दाखवते. आणि मग असाच आणखीन एक हंस करा. मग बाकीचं कसं करायचं ते मी नंतर सांग. मित्रांनो, आपला हा एक हंस तयार झालाय. पहा किती गोड दिसतो. पहा, थोडंसं तुम्हाला आकार द्यावा लागतो. जसा ही आत तार आहे त्याला असं वाकवायचं, म्हणजे जेणेकरून हे आकार थोडा बसका झाला पाहिजे याचा, आणि जास्त पसरट असा लांब नको व्हायला. तर असा हा सुंदरसा हंस आपला तयार झालेला आहे.
थोडंसं हे बटन मणी माझ्याच्यानी वर लागलाय, तो इथे खाली लावायला पाहिजे. मी लावते आता तो काढून. तो उसवून तेवढासा लावायला काही हरकत नाही. तर एक हंस पूर्ण केलाय, असाच दुसराही हंस पूर्ण करा मित्रांनो. जसा मी हा इथे केलेला आहे दुसरा हंस पूर्ण, आणि असा हा सुंदर हंस हे करायला तुम्हाला खूप आवडतील. असे नुसते जरी तुम्ही ठेवले शोपीस म्हणून तरी छान दिसतील, किंवा आपण तो शोपीस जो करायचा ठरवलाय तो तर करणारच आहे. तर आपण हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. आणि दुसऱ्या भागात आपण पूर्ण तो शोपीस करण्यासाठी त्याचा बॅकग्राऊंड आणि खालचं कसं करायचं हे बघणार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.